सो लेट स्टार्ट. चला, मी प्राध्यापक नागनाथ केशवराव दैफळे, MSc B.Ed PhD. I am here front of you to explain our topic, that is the plant water relation. पाण्याचं आणि वनस्पतींचं काय संबंध असतो किंवा कशा पद्धतीचं यांचं नातं आहे हे आपल्याला आजच्या टॉपिक मध्ये बघायचं. ओके, हा टॉपिक सुरू करण्याच्या पूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, विशेष काय आहे तर आपल्यापैकी भरपूर जण मॅक्झिमम विद्यार्थी हे सोशल मीडियाचा वापर करतात. हरकत नाही, करणं गरजेचं आहे, काळाची गरज पण आहे. पण त्या काळाच्या गरजेमध्ये आपण इतरत्र भरकटत जाऊ नये एवढी काळजी तुम्ही घ्या. ठीक आहे. आणि महत्वाचं कसं राहतं की काही सवयी आपल्याला लागलेल्या असतात. सवयीचा अर्थ काय असतो की सोप्या भाषेत लक्षात घेतलं तर आपण म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी नको त्या गोष्टी होणं, मॅक्झिमम ठिकाणी म्हणजे जिथं ज्या गोष्टी ज्या ठिकाणी बोलायच्या असतात त्या ठिकाणी आपण बोलत नाही, नको त्या ठिकाणी बोलतात. मग अशा काही सवयी असतात ना, ह्या सवयी आपल्याला बदलणं अपेक्षित आहे. म्हणून असं एक काहीतरी एक स्लोगन आहे की यू कॅन नॉट चेंज युअर फ्युचर, you cannot change your future but you can change your habits. You cannot change your future but you can change your habits, and surely your habits will change your future. तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही, बरोबर. तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता. मग लागलेल्या सवयी कोणत्या असतील तर अति जास्त वापर असेल मोबाईलचा, अति जास्त मित्रांसोबत टाइमपास असेल, आणि ह्या टाइमपासामध्ये आपलं 12वीचं वर्ष आहे, आपलं 10वीचं वर्ष आहे, हे आपण विसरतो. ठीक आहे. मग हे विसरता कामा नये. फर्स्ट ऑफ ऑल आपलं प्रायोरिटी आपल्या अभ्यासाला असणं अपेक्षित आहे, नंतर फ्रेंड्स वगैरे आले. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की अभ्यासाच्या बाबतीमध्ये थोडस स्वार्थी राहायला शिका. सेल्फिशपणा अभ्यासात असला पाहिजे. ठीक आहे. मग आता नेमका अभ्यासाच्या बाबतीमध्ये स्वार्थीपणा कसा, जस्ट एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. तुम्ही दोघं तिघ जण मित्र आहेत, दोघी तिघी जण तुम्ही फ्रेंड्स आहेत, तुम्ही तिघी जण सोबत आहेत, तुम्ही तिघ जण सोबत आहेत. अडचण काय असते की तुम्ही तिघ जण सोबत आहेत, मग पाणीपुरी खायला सोबत असताल, गार्डनला फिरायला सोबत असताल, कॉलेजला फिरायला सोबत असताल, सगळीकडे तुम्ही सोबत आहे. मग अभ्यास कोणी करायचा तर हे तुमच्या तिघांमध्ये एक व्यक्ती असा असतो, मग ते मुलामध्ये तिघे जण असतील किंवा मुलामध्ये तिघे जण असतील, एक व्यक्ती असा असतो की जो व्यक्ती शांतपणे तुमच्यासोबत फुल टाइम पास करतोय पण घरी गेल्यानंतर अभ्यास पण करतोय. ओके. पण त्या बाकीच्या दोघांना काय वाटतं, अरे हे तर मित्र दिवसभर आपल्या सोबत आहे, हे पण घरी जाईल, जेवण करणं आणि झोपी जाईल. पण हा मित्र वेगळा आहे, हा मित्र घरी जातोय, जेवण पण करतोय, पण झोपण्याच्या अगोदर तो अभ्यास करतोय. सकाळी उठल्यानंतर पण 1-2 तास ते अभ्यासाला देतोय. आपण काय करतोय? मग ह्या आपल्या सवयी बदलणं गरजेचं आहे. ह्याच सवयी तुम्हाला तुमचं आयुष्य घडवण्यासाठी मदत करते. डन. मग आता आपल्याला महत्वाचं काय आहे तर हे 1 बाय 1 आपले तुम्हाला थोडस मॅसेज द्यायचा होता, तो मॅसेज दिलेला आहे. आता महत्वाचं काय आहे तर आपल्या सिलेबसमध्ये हा टॉपिक दिलेला आहे प्लांट फिजिओलॉजीचा. ज्या प्लांट फिजिओलॉजी मध्ये हा टॉपिक, ज्या टॉपिकचं नाव आहे प्लांट वॉटर रिलेशन. ओके. प्लांट वॉटर रिलेशन हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला विदाउट ऑप्शन 5 मार्काचा आहे. किती मार्काचा आहे? विदाउट ऑप्शन 5 मार्काचा. विथ ऑप्शन हा टॉपिक तुम्हाला 7 मार्काचा असेल. विदाउट ऑप्शन 5 मार्क, विथ ऑप्शन 7 मार्क. आणि हा टॉपिक तुम्हाला सीईटीला 4 मार्कासाठी विचारला जाईल. डन. मग महत्वाचं काय असतं हे बघा, प्लांट आणि वॉटर आहे. ऍक्च्युली पाहायला गेलं तर कोणताच लिव्हिंग ऑर्गॅनिझम ह्या दोघांशिवाय जिवंत राहू शकत नाही. प्लांट तर ऑलरेडी लिव्हिंगच आहे, पण आपल्यासारखे जे त्यांच्यावरती उड्या मारणारे आहेत ना, त्यांच्या जीवांवरती उड्या मारणारे, हे याच्यामध्ये आपण सगळे हेटेरोट्रॉफ्स आलो. ओके. हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम आलो. आपल्याला पाण्याशिवाय काहीच पर्याय नाही. पाणी है तो जिंदगानी है. नाहीतर पाणी जर संपलं कार्यक्रम संपला. कारण सोपं लक्षात घ्या,
सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आपल्याला पाण्याची गरज पडते. आता तुम्हाला प्रश्न पडतो, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर कोण पाणी पितं? पाणी प्यायचं नाही, पाणी धुवायला पण लागेल ना, सकाळी महत्वाच्या कामाला जातात ना आपण. मग महत्वाच्या पाण्याला गेल्यानंतर जर तिथं पाणी नसेल तर काय खरखरत घेऊन वापस येणार आहेत का? तिथून सुरुवात करायची. मग सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला पाण्याची गरज पडते ना पाण्याची गरज. मग पाणी सुद्धा आपल्याला जपून वापरणं गरजेचं आहे. मग आता ते पाणी जपून वापरत असताना त्याच्यामुळे आपल्याकडे पाणी एवढं महत्वाचं आहे की त्यासाठी आपल्या सिलेबसमध्ये एक शब्द दिलाय, इलिक्झिअर ऑफ लाईफ. इलिक्झिअर ऑफ लाईफचा अर्थ घ्यायचा, पाणीच सर्व काय आहे, पाण्यावरच आपलं आयुष्य आहे, पाण्यावर आपलं विश्व आहे. पण हेच पाणी काही काही ठिकाणी आपल्याकडे बघा, ज्यावेळेस आपल्याकडे थोडस दुष्काळ पडतो त्या टाइमला त्याच पाण्यासाठी मारामाऱ्या सुद्धा होतात. ह्या मारामाऱ्या होऊ द्यायच्या नसतील तर आपल्याकडे एकच पर्याय आहे की पाण्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. ओके, भरपूर ठिकाणी पाणी मिळत नाही, आपल्याकडे पाणी भरपूर आहे. दरवर्षी पूर येतो, पुरामध्ये भरपूर असंख्य मुलं पोहण्याच्या नादामध्ये वाहून जातात, एक्सपायर होतात. आता इथं हे पाणी जे एक्स्ट्रा असलेलं पाणी आहे ते वाहून जाणारच आहे, त्यात अडचण नाही आहे. त्यासाठी पण आपल्याकडे गव्हर्नमेंटनं काय पॉलिसी केलेली आहे की पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम लावली आहे. आपल्यापैकी भरपूर आपल्याकडल्या लोकांनी, गावाकडल्या लोकांनी भरपूर ठिकाणी डोंगरामध्ये चरे तयार करून ठेवले, त्याच्यामध्ये पाणी दरवर्षी पाऊस पडतो, पाणी पडतं, ते पाणी मुरलं जातं जमिनीमध्ये. ही पॉलिसी गव्हर्नमेंटने तयार केली आहे. ह्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमध्ये भरपूर शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे. पाणी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये जमिनीमध्ये जात आहे, ते पाणी आपल्याला महत्वाचं असतं. ठीक आहे, मग आता पुढे कन्सेप्ट काय दिलेला बघा, आपल्याकडे जे प्लांट आहेत हे प्लांट मध्ये ऍक्च्युली माहिती आहे का तुम्हाला, तर एखाद्या एक सेल असेल तर सिंगल सेल, हे सगळे सेल एकत्र आले त्यांच्यापासून टिश्यू तयार होतो, सगळे टिश्यू एकत्र आले त्यांच्यापासून ऑर्गॅनिझम किंवा ऑर्गन्स तयार होतात, सगळे ऑर्गन्स हे एकत्र आले यांच्यापासून ऑर्गॅनिझम तयार होतो. ठीक आहे, हा कन्सेप्ट लक्षात घ्यायचा. आणि प्लांट मध्ये जेवढे सेल्स आहेत, जेवढे टिश्यूज आहेत, त्या सगळ्यामध्ये जवळपास 90 ते 95% पाणी पाहायला भेटतं. किती पाणी आहे? 90 ते 95% पाणी आहे. ठीक आहे, मग महत्वाचा कन्सेप्ट काय येतो की आपल्याकडं प्रॉपर्टीज ऑफ वॉटर जे आहेत, नेमकं पाण्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, तर पाणी हे सगळ्यात महत्वाचं ऍक्वायस मीडियम आहे, जे सगळ्या प्रकारच्या बायोकेमिकल रिएक्शन साठी वापरलं जातं. कुठे? प्लांटच्या सेलमध्ये. ओके, प्लांटला तसं पाहायला गेलं तर भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला न्यूट्रिएंट लागतात, मिनरल्स लागतात. हे सॉइल मधून प्लांट पाहिजे तेव्हा त्यांना जसे त्यांचे काय म्हणतो आपण रिक्वायरमेंट जशा असतात तशा रिक्वायरमेंट नुसार ते ऑब्झर्व करायचं काम करतं. तरी पण सगळ्यात बेस्ट ऍक्वायस मीडियम प्रॉपर्टीज ऑफ वॉटर मध्ये आपण जर काय पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं काय, तर वॉटर हे सगळ्यात महत्वाचं ऍक्वायस मीडियम आहे, जे सगळ्या प्रकारच्या बायोकेमिकल रिएक्शन सेलच्या मध्ये जे घडतात त्या सगळ्या रिएक्शन साठी सगळ्यात महत्वाचा घटक काय असेल तर पाणी आहे. ठीक आहे, मग पुढे गेलात तर फोटोसिंथेसिस नावाचा एक कन्सेप्ट येतो बघा, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना माहित असेल, प्रकाश संश्लेषण नावाची क्रिया येते. ह्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचा इसेन्शियल रॉ मटेरियल काय असेल तर पाणी आहे. ठीक आहे, आपण त्याचं इक्वेशन जरी पाहिलं तर त्याच्यामध्ये बघा H2O आलेला आहे. मग ते प्लांट मार्फत मुळांमार्फत ते H2O घेतात आणि वरी स्टोमाटा मार्फत त्याला रिलीज करून टाकतात. ही प्रोसेस त्या फोटोसिंथेसिस मध्ये होते. आता विशेष काय आहे वॉटरमध्ये, तर पाण्यामध्ये विशेष असं आहे की हाय स्पेसिफिक हीट असते पाण्याला. म्हणजे काय, तर त्या पाण्याला काही ठराविक तापमानामध्येच उकळवलं जातं, त्याला इन्क्रीज टेम्परेचर असंही म्हटलं जातं. ठीक आहे, आता पुढे गेलात तर हाय हीट ऑफ व्हॅपोरेशन असं म्हणायचं. म्हणजे काय, तर आपल्याला अशा प्रकारची हीट पण लागणार आहे की जिथं लिक्विड मध्ये असणारं पाण्याचं रूपांतर गॅसियस मध्ये होणार आहे, वाफा तयार होणं अपेक्षित आहे. नंतर काय सांगितलंय, हाय हीट ऑफ फ्युजन. आता इथं हाय हीट ऑफ फ्युजनचा अर्थ काय घ्यायचा, सॉलिड असणारं म्हणजे बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये करायचंय, ते पण कशा पद्धतीने करायचंय, विदाऊट टेम्परेचर करायचंय, त्याला म्हणायचं हाय हीट ऑफ फ्युजन. हे महत्वाचे 3 कंटेंट्स आहेत. कोणते? हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ व्हॅपोरेशन, हाय हीट ऑफ फ्युजन. ह्या तिन्ही महत्वाच्या गोष्टींमुळे पाण्याला आपल्याकडे थर्मल बफर सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, मग आता महत्वाचं कॅरेक्टर काय येतं तर इथं लक्षात घ्या रे, हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ व्हॅपोरेशन अँड हाय हीट ऑफ फ्युजन. ह्या 3 गोष्टीमुळे आपल्याला पाण्याला काय म्हणायचं कन्सिडर केलं जातं, ह्याला थर्मल बफर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
ठीक आहे. आता आपण जर प्लांटचा विचार केला तर प्लांटच्या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, प्लांट मध्ये असा एकच ऑर्गन आहे की ज्या ऑर्गन मार्फत प्लांट वॉटर ऍब्झॉर्ब करतं. वनस्पतींमध्ये काय आहे, एक असं अवयव आहे की ज्या अवयवामार्फत झाडं हे जमिनीतलं पाणी गोळा करून घेतात, वसून घेतात, पिऊन घेतात. ठीक आहे. मग ते नेमकं काय आहे, तर त्याला आपल्या भाषेमध्ये रूट असं म्हणायचं, ज्याला वॉटर ऍब्झॉर्बिंग ऑर्गन असं म्हणायचं. मेन पार्ट ऑफ द प्लांट विच आर ऍब्झॉर्ब द वॉटर फ्रॉम द सॉइल. ओके. मग नेमकं रूट काय ऍब्झॉर्ब करायले, तर वॉटर आणि मिनरल्स ऍब्झॉर्ब करायले. ओके. मग आपल्याकडे प्लांट्स, आपल्या सिलेबस नुसार जर आपण विचार केला तर आपल्या सिलेबस मध्ये दोन प्लांटची माहिती देण्यात आलेली आहे. पहिली माहिती आहे टेरेस्ट्रियल प्लांटची, दुसरी माहिती आहे इपिफायटिक प्लांटची. टेरेस्ट्रियल प्लांटचा अर्थ काय घ्यायचा, जे प्लांट जमिनीवरती आहेत त्याला काय म्हणायचं, त्याला टेरेस्ट्रियल प्लांट असं म्हणायचं. जे प्लांट दुसऱ्या प्लांट वरती येतात त्याला इपिफायटिक. फायटिकचा अर्थ घ्यायचा प्लांट. ओके. आणि इपीचा अर्थ काय घ्यायचा, च्या वर, दुसऱ्या झाडावरती आलेल्या झाडाला इपिफायटिक प्लांट असं म्हणायचं. आता इथं बघा टेरेस्ट्रियल प्लांट मध्ये काय असतं, तर हे प्लांट रूटच्या साह्यानं जमिनीमध्ये असणाऱ्या, सॉइल मध्ये असणाऱ्या, लिक्विड फॉर्म मध्ये असणाऱ्या पाण्याला ऍब्झॉर्ब करायचं काम करतात. कुणामार्फत, रूट मार्फत. पुढे गेलात तर आपल्याकडे इपिफायटिक प्लांट्स आहे. आता इपिफायटिक प्लांट्स मध्ये आपल्या सिलेबस मध्ये ऑर्किड सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग हे ऑर्किड काय, ह्यांच्याकडे एक विशेष कॅरेक्टर असतं. काय कॅरेक्टर असतं, आपण ऐकलं असेल बघा, हवेमध्ये, म्हणजे आपण हवेमध्ये आर्द्रता असते असं म्हणतो आपण. म्हणजे काय, तर हवा थंड हवा आहे. मग थंड हवेमध्ये काय असतं, तर हे पाण्याचं काही प्रमाण असतं ज्याला वॉटर वेपर्स असं म्हटलं जातं. मग हे जे इपिफायटिक प्लांट्स आहेत हे त्यांच्याकडे असणाऱ्या इपिफायटिक रूटच्या साह्यानं, त्या इपिफायटिक रूट्स मध्ये स्पेशल टिश्यू असतात ज्याला वेलामेन असं म्हणायचं. हे नेमकं काय करतात, तर हवेमध्ये असणाऱ्या पाण्याला ऍब्झॉर्ब करायचं काम करतात आणि त्यांच्या साह्याने त्यांची प्रोसेस कम्प्लीट करतात. म्हणजे आपल्याकडे वॉटर ऍब्झॉर्बिंग ऑर्गन मध्ये रूट आहे. ह्या रूट मध्ये आपल्याकडे दोन किंवा ह्या रूटशी रिलेटेड आपण जर पाहिलं तर टेरेस्ट्रियल प्लांट आणि इपिफायटिक प्लांट्स आहेत. तर टेरेस्ट्रियल प्लांट मध्ये नॉर्मल रूट जो आहे तो रूट आहेच आहे. ठीक आहे. पण इपिफायटिक प्लांट मध्ये काय सांगितले, तर इपिफायटिक रूट्स आहेत त्याच्यावरती. ओके. आणि ह्या इपिफायटिक रूट्स मध्ये स्पेशल टिश्यू आहेत ज्याला वेलामेन नावानं ओळखायचं. हे वेलामेन काय करतात, हवेमध्ये असणाऱ्या पाण्याला ऍब्झॉर्ब करायचं काम करतात. कारण ह्याचे रूट्स कुठे आहेत, एपिफायटिक रूट्स. ओके. हवेमध्ये असल्यामुळे हे त्याच्यातलं ऍब्झॉर्ब करू शकतात. आता आपण जर विचार केला तर टिपिकली झाडांचे जे मुळ असतात त्या मुळांना 3 रिजन मध्ये डिवाइड करायचं असतं, सॉरी 4 रिजन मध्ये. मग हे 4 रिजन कसे असतील, तर आपण जर विचार केला, आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू नावाचा कन्सेप्ट पाहिला असेल. आपण जर एखाद्या झाडाची ही मुळं पाहिले असतील, असे हे मुळं वेगवेगळ्या प्रकारे जमिनीच्या खाली असू शकतात. त्यापैकी आपण एक कन्सिडर करू, एकच घेऊयात. ठीक आहे. तर सगळ्यात पुढे रूट वरती काय असतं, तर इथं हा पुढचा जो भाग आहे याला रूट कॅप असं म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं, रूट कॅप. म्हणजे प्लांट मध्ये जे रूटचं स्ट्रक्चर येतं त्या रूटच्या स्ट्रक्चरला 4 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. टिपिकल स्ट्रक्चर आहे म्हणायचं आपण याला. हे बघा, हे रूट कॅप इथे येतं. ओके. नंतर आपण जर पाहिलं तर ह्या भागामध्ये मेरिस्टेमॅटिक रिजन येतो. कोणता रिजन येतो, मेरिस्टेमॅटिक रिजन. आता मेरिस्टेमॅटिक रिजनचा अर्थ काय घ्यायचा, मेरिस्टेम कशाला म्हणायचं. आपण जर प्लांट टिश्यू नावाच्या टॉपिकला जर पाहिलं तर प्लांट टिश्यू मध्ये मेन 2 टिश्यू येतात, मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि परमनंट टिश्यू. मग मेरिस्टेमॅटिक टिश्यूचा विचार केला तर मेरिस्टेमॅटिक टिश्यू कुठं असतं, तर हे टीप वरती असतं. म्हणजे काय, कोणत्याही झाडाची एकदम पुढची कोवळी फांदी तिथं काय आहे, तर हे मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात. मेरिस्टेमॅटिक टिश्यूचा अर्थ काय घ्यायचा, ज्या सेलमध्ये कॅपॅसिटी असते की ते डिवाइड होईल. मग आता इथं मी तुम्हाला काय म्हणलं, मेरिस्टेमॅटिक रिजन आहे. मेरिस्टेमॅटिक रिजनचा अर्थ काय घ्यायचा, की हे मुळं पुढे पुढे सरकत चालले. ओके. म्हणून इथं काय आहे, मेरिस्टेमॅटिक रिजन. ठीक आहे. पुढे गेला तर आपल्याकडे थर्ड पार्ट येतो, ह्याला आपण रिजन ऑफ इलॉंगेशन असं म्हणायचं. जे सेल इथं होते त्यांचं रूपांतर इलॉंगेटेड सेल्स मध्ये होतं, म्हणून याला काय म्हणायचं, रिजन ऑफ इलॉंगेशन असं कन्सिडर केलं जातं. हे बघा, हे अशा पद्धतीने हे रिजन असतात. आणि याच्यानंतर रिजन ऑफ मॅच्युरेशन नावाचा कन्सेप्ट येतो. म्हणजे काय, तर इथून पाठीमागे जे कोणते सेल्स असतील हे सेल्स प्रॉपरली मॅच्युअर होतात आणि त्यांचा साईज शेप जो काय आहे तो फिक्स करून घेतात. ठीक आहे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये मेरिस्टेमॅटिक रिजन जो आहे हा मेन एवढ्या भागामध्ये येतो. डन. आणि रूटचं जे स्ट्रक्चर आहे
हे रूटचं स्ट्रक्चर आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतं. टिपिकली रूट हे 4 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. त्यात हे रूट कॅप, सगळ्यात पुढे काय आहे, रूट कॅप. मेरिस्टेमॅटिक रिजन, हा बघा इथं मेरिस्टेमॅटिक रिजन आहे, जिचं कॅरेक्टर काय, फक्त गो व्हायचंय. रिजन ऑफ इलॉंगेशन मध्ये काय येणार, तर हा एवढा भाग घ्यायचा. ठीक आहे, इलॉंगेशनचा अर्थ काय घ्यायचा, सेल इलॉंगेट होत आहे, ज्याच्या कारणानं रूटची हाईट वाढत आहे. ओके. रिजन ऑफ मॅच्युरेशन मध्ये काय, तर फिक्स साईज आणि शेप त्यांचा तयार होतो, ज्याच्यामध्ये प्लांट आता म्हणजे जिथं तो मेरिस्टेमॅटिक रिजनचा कन्सेप्ट संपला की ते कन्वर्ट होतो परमनंट टिश्यू मध्ये. मग ते आता तो आपल्या सिलेबसचा पार्ट आता तरी नाहीये. आपण ज्यावेळेस ते प्लांट टिश्यू डिटेलमध्ये घेऊया त्या टाइमला मग परमनंट टिश्यू वगैरे पाहत जाऊया. सध्या आपल्याकडे टिपिकल रूट स्ट्रक्चर किती आहे, 4 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. ठीक आहे, बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर कसं असतं ते पाहायचंय. कशा पद्धतीनं कोणतं पाणी प्लांटच्या वाढीसाठी किंवा प्लांटला ऍब्झॉर्ब करण्यासाठी अवेलेबल असतं. प्लस महत्वाचं काय आहे, तर आपल्याकडे 3 प्रकारचे गोष्टी येतात बघा. 3 प्रकारच्या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायचं, कोणती, आपल्याकडे ऑस्मॉसिस नावाचा कन्सेप्ट येतो, ज्याच्यामध्ये एक्झोस्मॉसिस आणि एंडोस्मॉसिस अशा 3 गोष्टी येतात. ह्या 2च गोष्टी आहेत, पण हे होतं कसं समजून सांगतो. आता जस्ट इमॅजिन करा की आपण आपल्या घरी बघा भरपूर वेळेस काय होतं की संध्याकाळी झोपताना आपण वाटीमध्ये दूध घेऊन किंवा वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये बदाम भिजू घालतो. राईट. हे बदाम भिजवल्यानंतर महत्वाचं कॅरेक्टर काय असतं की रात्री तुम्ही ज्यावेळेस बदाम भिजवले त्या टाइमला साईज छोटी होती, पण सकाळी आपण त्याला पाहतो त्या टाइमला साईज मोठी झालेली होती. मग साईज छोटीचं रूपांतर मोठ्यामध्ये झालं. म्हणजे इथं लक्षात घ्या, वाटीमध्ये पाणी जास्त होतं ते बदामामध्ये गेलं ना. मग आता सकाळी तुम्ही ज्या टाइमला बदाम पाहिलं एवढं होतं, परत तुम्ही सकाळी ठेवणार, संध्याकाळी परत आणखी ते जास्त मोठं होणार. काय, त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणेच ते साईजला वाढणार आहे. ठीक आहे. मग ह्या सोल्युशन नुसार 3 प्रकारचे सोल्युशन येतात, हायपरटोनिक, हायपोटोनिक आणि आयसोटोनिक. आता हायपरटोनिकचा अर्थ काय घ्यायचा, वाटीमध्ये आपण पाणी घेतलं होतं, बदाम मध्ये टाकले होते, पाणी जास्त कुठं होतं, त्याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं. ओके. सकाळी आपण पाहिलं बदाम जास्त होतं, बदाम फुगलेलं होतं, पाण्याचं प्रमाण कुठलं कमी झालं. ओके. परत तुम्ही तेच फुगलेलं बदाम वाटीमध्ये ठेवलं, पाणी मध्ये जाईल का. मग आता पाणी दोन्हीकडे कसं आहे. ह्या 3 प्रश्न उत्तर तुम्ही मला उद्याच्या किंवा आताच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायचं. ठीक आहे. बाकीचा व्हिडिओ आपण उद्याच्या लेक्चरला पाहूयात. आणि महत्वाचं काय, आता इथून पुढे आपल्याला स्ट्रक्चर ऑफ रूट पाहायचंय. ठीक आहे. थँक्यू.